तर आता जाणार आहे आता मंदिराला. वो ऑकवर्ड लागायचं मराठीमध्ये बोलू. कुठे जायचं फिरायला? काही नाश्ता घ्यायला. काही नाश्ता घ्यायला जायचं आहे आता कॉलेजला बी जायचं आहे आपल्याला. हे गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल. आपका छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा શિવ ભાઈ તો આવી ગયા છે નવો વ્લોગ લઈને. અને આજે આપણે બનાવવાના છે મરાઠીમાં વ્લોગ. આખો વ્લોગ આ મરાઠીમાં રહેશે કેમ કે એક જણની કોમેન્ટ આવેલી કે તમે એક દિવસ મરાઠીમાં વ્લોગ બનાવો. તો આજનો દિવસ આપણે મરાઠીમાં કાઢવાનો છે. બહુ જ મજા આવશે. જેને સમજ પડશે એને જ પડશે, જેને નહીં પડે એને ઉપરથી જશે. તો આપણે આજથી મરાઠીમાં બોલવાનું ચાલુ કરીશું. એટલે આજે બોલવાનું છે મરાઠીમાં આખો. તો आता जाणार आहे आता मंदिराला. वो ऑकवर्ड लागायचं मराठीमध्ये बोलू तरी पण बोलવું પડશે. आता मम्मी भाजी चिरतात आहे. तर मम्मी काय मराठीमध्ये बोला आता. हां फिरायला जायचंय. कुठे जायचं फिरायला? काही नाश्ता घ्यायला. काही नाश्ता घ्यायला जायचं आहे आता कॉलेजला बी जायचं आहे आपल्याला. तर आता काय करू काय नाही. आज म्हणजे फारच काम आहे. मम्मीने सांगून दिलं आहे. तो आज लॅपटॉप चार्जिंग करायला ठेवून दिलं आहे. आज कॉलेजला बी जायचं आहे. आज कॉलेजला जायचं म्हणजे आज ओरडणार आहे है ना मम्मी? ओरडणार ना. हां अमुक शब्द एवा થઈ आहे मराठी. तो ओरडणार आहे की का आम्ही कॉलेज किती दिवसांनी नाही गेले म्हणजे. तो तर जाईल मंदिराला बी जायचं आहे. तो मंदिरला बी जाईल आम्ही. तो फटाफट निघू मंदिरला. फिर जेवायचं आहे. फिर नहीं मंग सॉरी थोड़ा गलती से मिस्टेक हो जाता है. तुमसे ना हो पाएगा. मला है ना थोडं मराठीमध्ये बी असं ना थोडं असं वर्ड्स आहे ना थोडंसं असं होऊन जातात. लोचे लापसे होऊन जातात. तो म्हणजे आहे ना मम्मीला भाषाचे आहे ना प्रेम फार आहे. म्हणजे त्यांची मराठी भाषा एकदम शुद्ध आहे ना. माझी मराठी भाषा कशी माहिती, कांदा कापायचा आहे असं सगळं फार सगळं होऊन जातं. तो काही वांधा नाही. आपण चालवेल आता. कारण मी आणि मम्मी मराठीमध्ये गोष्टी करतात पण मम्मी एकदम शुद्ध मराठी बोलतात. तर मम्मी आहे ना एकदम परफेक्ट बोलतात. माझ्यांनी बोलवलं जात एकदम परफेक्ट मराठी है ना मम्मी. तर मम्मी एकदम भाषाला शिकायचं. शिकेल जल्दी शिकेल. फार भाषाचं. हां माझे नाना होते त्याला फार एकदम भाषा एकदम शुद्ध मराठी बोलत होते. असं तर मला फार मराठी येते पण असं ब्लॉगच्या समोर असं मराठीमध्ये अर्धे शब्द मी विसरून जातो. म्हणजे आता करतो. तुम्हाला माहिती पडत असेल का नाही त्याचं माहिती नाही. તમને ખબર પડતી હશે કે નહીં ખબર નહીં. પણ आज आपण मराठीमध्ये ब्लॉग करायचं आहे. तो फटाफट निघू. 11 वाजले मंदिराला. फिर मला जायचं आहे दवा घ्यायला. फिर जायचं कॉलेज. फिर जायचं ऑफिस. फिर मला मंग बोलायचं आहे ना. मंग म्हणजे પછી. तो मला ते फिरत बोलून जात आहे हिंदीमध्ये. तर काही म्हणता सुधरवेल. तो आता आहे ना आपल्याला टी शर्ट बदलायचे का हे टी शर्ट हाफबायची. आता मी तडकाला काय म्हणू आहे ऊन तडको એટલે ऊन એટલે જે તડકો પડે તો उन्हाची कारण आमची स्किन काळी होऊन जाते. उन्हामध्ये स्किन काळी होऊन जाते. म्हणजे आता काही लांबी बायची टी शर्ट घालून घेऊ आम्ही. तर हे घालून घेऊ. हे काढून टाकतो मी. मम्मीने सांगितलं आहे म्हणजे करायला तर लागेलच. तर आता हे घालून घे लांबी बायची. थोडं असं तसं होऊन जातं की ब्लॉग चालतो ना. म्हणजे नाही तर एकदम परफेक्ट बोलवतं पण कॅमेरा समोर आहे ना थोडं शब्द वर्ड्स थोडं फिरून जातात माझ्याने. तर आता आपण हे टी शर्ट घालून घेतली आहे. आता निघतो आपण मंदिराला. तो आता आपण आलं मंदिराला. तर जाऊ मंदिरामध्ये आणि दर्शन करून फटाफट निघू. ऊन फार वाटतंय गाईज. म्हणजे स्किन थोडी ते काली होऊन जाते. आपली पूजा झाली आहे. आता आपण घरी निघू. म्हणजे माय गॉड हे काय बघा चावी इकडेच राहून गेली ती. मम्मीने आता घरी चाललेलं का चावी बघजे. चावी इकडेच राहून गेली. ब्लॉग बघेल ना तो बराबर बोलणार आहे. तर घरी निघू. जेवून निघायचं आहे 12:45 कॉलेजला. आज तो बराबर बोलणार आहे. शिवा पडणार आहे. शिवा म्हणजे गाड. शिवा पडणार आहे बराबर आज आम्हाला. चावीमध्येच राहून गेली. चला फटाफट निघू. जेवायचं अजून आम्हाला. आता संध्याकाळी शेव कांद्याची भाजी, मसाल्याची खिचडी, पापड पापडी आणि पोळी.
छास हां छान. आता आमच्या घरी आटलं जेवणामध्ये बनलं आहे. मस्त जेवण आहे आज. खिचडी तो आमची फेवरेट आहे. तर जेवू शांतीने. तुम्ही पे चला जेवा. हां तुम्ही चला मग जेवण आपण गोष्ट करू. हां मग गाईज आता आपण आणलं आहे आईस्क्रीम. तर आपण काल बी आईस्क्रीम खाल्लेलं आता आज बी आईस्क्रीम खाणार आहे आम्ही. तर आता मोठाच आईस्क्रीम आणून टाकलं आहे काय का आम्हाला आहे ना ते लहान लहान आईस्क्रीम हर रोज मम्मी तर रोज हां हमारा आइसक्रीम रोज आनाला नहीं गुजरामन होऊन जाती. अरे कहना क्या चाहते हो? काय बोला गुजरामन होऊन जाती મમ્મી તે મરાઠીમાંથી બી અમુક વેળા काय बोला એટલે મારું ગુજરાતી જ પાક્કું છે એટલે काय बोलायचंय मी बोललो આઈસ્ક્રીમ દરરોજ નથી લાવતા એમ એટલે દરરોજ નથી લાવતા मी હે रोज नाही आता उन्हाळ्याचं खाऊ હા आता उन्हाळ्याचं खाऊ आम्ही काय का रोज गरमी थंडीमध्ये तुमसे ना हो पाएगा. सर्दी होती म्हणून गरमीमध्ये खायचं. हाँ मराठी ब्लॉग सिर्फ मम्मी कर सकती है. मम्मी જ કરી શકે મરાઠી બ્લોગ. હું તો નથી કરી શકતો. काही नाही એવું નહીં કેમ કે છે ને રૂટિનમાં આપણે બોલવાનું મસ્ત એમ પણ તમારી સામે આમ કેમેરાની સામે બોલવું ને એટલે બહુ અઘરું છે. तर आम्ही मोठा आईस्क्रीम आणून टाकलाय फॅमिली पॅकच का म्हणजे काही चालणार नाही गाईस 2 दिवस चालेल शिवबाईचं राजमध्ये 2 दिवस हा आम्ही सांगतात का स्टोअर करू की स्पेशल फ्रीजर दिलाय फ्रीजवाल्याने स्पेशल फ्रीजर दिलाय का आईस्क्रीम स्टोअर करू शके इकडे आईस्क्रीम मम्मी म्हणती बस आईस्क्रीम तो स्टोअर नाही होत पण ते कोपरे स्टोअर होतात. तर बराबर खाऊ आईस्क्रीम 2-3 दिवसच चालेल खाली आईस्क्रीम. हे 2 का भरले एकच मी खाणार आहे. अच्छा तू 2 नाही मी एकच खाणार. मम्मी 2 नका भरू. पप्पा तर बाहेर गेले. मम्मी भाई म्हटलं सगळं ती माझी वाटी जास्त ती माझी वाटी नाही मम्मी मला जास्त द्यायचा. मला आईस्क्रीम फार आवडतो. व्हॅनिला पण आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम मला फार आवडतं. व्हॅनिला म्हणजे एकदम प्लेन आईस्क्रीम आहे तो म्हणजे ते तर खातच असेल गाईस. हा ते लोक जे लोक नाही खातच त्याला सांगतोय सगळे खातच होय. खातोय का नाही. लहान पोरं थोडी खातोय. लहान पोरं म्हणजे असं जे चला एकदम घ्या. बाळा होय ते. चला आता खाऊ बराबर आईस्क्रीम. हे जास्त आहे ना गाईसला देतच नाही कधी. गाईजला खाली असंच खाऊ तर आता खाऊन मिळतो मी तुम्हाला भेटतो. चला गाईज आता आपला झोपाचा टाइम होऊन गेला. आता झोप फार येते तर म्हणजे झोपून जाणार आम्ही. ब्लॉगला इथे एंड करतो आम्ही. तो भेटतो आम्ही नया ब्लॉग संगती. भाई साहेब मराठीमध्ये बोलायचं म्हणजे फार अवघड आहे. असं मी बोलून टाकतो पण कॅमेरा समोर बी सांगितलं ना नाही बोलू शकत. तो भेटतो नया ब्लॉग संगती. तो सबस्क्राईब नव्या ब्लॉग संगती नव्या ब्लॉग संगती. तो बाय टाटा અને સબસ્ક્રાઇબ કર્યા વગર નહીં જતા. સબસ્ક્રાઇબ કર્યા વગર નહીં જતા તો મળીએ નવા વ્લોગ છે. ટાટા બાય બાય સી યુ અને ફટાફટ મળીએ નવા વ્લોગ સાથે. બાય.